आम्ही 22 तारखेला आमच्या भावासोबत असं काय झालंय प्रकार आणि आम्हाला 23 तारखेला कळालंय की असं काहीतरी झालंय. आमच्या भावाला त्रास होत होता. तर आम्ही चेक केलं आणि त्याला बघितलं तर आम्हाला थोडा डाऊट गेला. मग आम्ही प्रेमाने त्याला विचारलं की तुझ्यासोबत काय झालंय? कोणी काही केलंय का? तर बोलला, घाबरत होता खूप की मला सांगायचं नाही करून. तरी आम्ही त्याला प्रेमाने विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला की माझ्यासोबत एका पोराने असं केलंय. तर आम्ही विचारलं कुठला पोरगा, मग त्यांनी त्याचं नाव सांगितलं, त्याचं घरात झालंय हे सगळं त्यांनी सांगितलं की मला घरात घेऊन गेला आणि माझ्यासोबत असं त्यांनी केलं. मग आम्ही त्याच्याकडे गेलो, तो आम्हाला भेटला. मग आम्ही त्याला हाणापाई केली पण आणि मारत मारत पोलीस चौकीला आम्ही आणलं त्याला की आमच्या भावासोबत ह्याने असं केलंय करून. तर आम्ही पोलिसांकडे आलो होतो आणि इथं दिला होता आणि तेच रात्री याला मेडिकलसाठी पाठवलं दवाखान्यात. आणि आम्ही दवाखान्यात गेलो सगळे आणि इथून आरोपी पळाला. आम्हाला काय सांगितलं नाही या लोकांनी की तो पळून गेलाय करून. मग आम्हाला 3 दिवस असंच माझ्या भावाला रखडवलं तिथं दवाखान्यात ठेवून. तुम्हाला उद्या सोडेल, परवा सोडेल. आम्हाला सांगितलं एका दिवसाचा होता आणि आम्हाला तिथं 3 दिवस ठेवला. असं करत करत आम्ही जरा दबाव टाकला तेव्हा आम्हाला माहिती पडलं का तो पळून गेलाय करून. हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शहर मुंबई यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.